जे काही डिझाईन किंवा अंदाजपत्रक तयार केलेलं आहे त्या अंदाजपत्रकानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं प्रथम प्राधान्यानं जे सुशोभीकरण व्हायला पाहिजे होतं, जे अंदाजपत्रकात इंडिकेट केलेलं आहे, अंदाजपत्रकानुसार मोहा रोडला 50 मीटर कामाची जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत स्क्वेअर होणार नाही. पोहणे रोडला 50 मीटरचा भव्य रोड झाला पाहिजे. त्याच वेळेला हे जे काही परिसरात जे काही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्या अतिक्रमणामुळे हे जे काही अपघात होत आहेत रोडवरचे, या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी, सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये इशारा निदर्शने आम्ही आज आयोजित केलेली आहे. तर 2 एप्रिलच्या नंतर या संदर्भामध्ये व्यापक आंदोलन करण्याचा आमच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सरकारला देखील किंवा पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे की अपघातप्रवण क्षेत्र होण्याच्या ऐवजी आपण तात्काळ याची दखल घ्यावी आणि शासनाला या संदर्भामध्ये तात्काळ अवगत करून संबंधित गुत्तेदाराकडून व्यवस्थित काम करून घ्यावं व झालेल्या अपहाराच्या किंवा गैरव्यवहाराची उच्चस्तरीय SIT संबंधित गुत्तेदाराविरुद्ध करून संबंधित गुत्तेदार हा निष्कृष्ट दर्जाचं काम करतो म्हणून त्याला तात्काळ काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे, अशी आमची आग्रहाची भूमिका आहे.